तेजू, अगं काय करायला लागलीस? केवढा घमघमाट सुटलाय. आंब्याचा शिरा बनवते. बनतच आलाय. झाला की मग तुम्हीच खाऊन सांगा कसं झालंय ते. पण काय ग, आज ही समजा कशासाठी? अगं आंब्याची पहिली पेटी आली ना घरात, म्हणून म्हटलं मग आमरस करण्यापेक्षा ना काहीतरी वेगळं करावं. आणि यांना पण आंब्याचा शिरा आवडतो ना, म्हणून मग मुद्दामच करायला घेतला. अगं मला वाटलं तुला आवडतो म्हणून करायला लागलीस. हा म्हणजे मला आवडतोच, पण हे पण आवडीने खातील ना, म्हणून मग मुद्दाम केला. हे बघ तेजू, तू संसारात रमतेस ही चांगलीच गोष्ट आहे, पण ह्यो संसार कुणासोबत आहे ह्याचा तू परत एकदा विचार करावास असं मला वाटतं. आणि मग निर्णय घे काय ते. नाही म्हणजे शत्रूचं हे असं बदललेलं चांगलं वागणं किती दिवस टिकल देव जाणे. तेजू तू वाईट वाटून घेऊ नको. पण नाही आत्या, तुम्ही माझ्याबद्दल वाईट विचार करणार नाही माहितीये मला, पण आता एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी होत असताना मी तरी यांच्याबद्दल वाईट विचार कसा करू ना. म्हणजे बघ ना, यांनी मला शाळेत जाण्यापासून अडवलं नाही, नोकरी करायला पण नाही म्हटलं नाही. अगं एवढंच काय तर मी एकटी पुण्याला जाऊन आले तरी यांची काही हरकत नव्हती. आता एवढे सगळे बदल खोटे कसे असतील बरं आत्या? तेच तर, शत्रूचं हे बदललेलं वागणं तुला खोटं वाटना आणि आम्हाला खरं वाटना. उलट त्याच्या या बदललेल्या वागण्याची जास्त भीती वाटायला लागली. ते अगं नको काळजी करू, सगळं चांगलं होणार आहे बघ आता. सगळं तुझ्या मनासारखं होऊन दे. काजू घालते मी आता तर.